एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अरे आलीस का? चला. काय ग, काय झालं? चेहरा का असा दिसतोय? बरी आहेस ना? हे बरी बरी नाहीये. बच्ची मावशी गेल्या आडव्या. म्हणजे चेक 5 लाखाचा कुणी दिलंय? बच्ची मावशीची सिग्नेचर आहे ना ही? पण ह्या चेकचं काय करावं कळतच नाहीये मला. म्हणजे हा चेक कसा नाकारायचा ह्याचं कारणच सापडत नाहीये मला. या 5 लाखाच्या बदल्यात काय करायला सांगितलं बच्ची मावशीने तुला नक्की? तुमची सगळी कारस्थानं नीलला सांगायची. काय? या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम जर तुम्ही मला दिली तर मी बच्ची हत्याची सगळी कारस्थानं नीलला सांगते. मला काय नील समोर जाऊन बोलायचंय. आता कोणाविरुद्ध बोलायचंय हे तुम्ही ठरवा. अरे देवा, पण एवढे 5 लाख रुपये वच्ची मावशींकडे आले कुठून? ते आता महत्वाचं आहे का? नाही ते महत्वाचं नाहीये. बरं, पण मग आपण आता काय करायचं? नाही, त्या संपदाला कसंही करून 10 लाख रुपये द्यायला लागणार आपल्याला. नाही तर इंद्रिनीला सगळं सांगून मोकळी होईल ती. 10 लाख? पण एवढे 10 लाख रुपये आणायचे कुठून? आपल्याकडे जेमतेम 5,000 रुपये शिल्लक आहे. तरी मी तुला सांगत होतो आपण सिरखेडला जाऊया. स्वतःचं हक्काचं घर आहे, 2 वेळा जेवायची भ्रांत तरी नाही. पण नाही, आपण वच्ची मावशींना पुरे पडू शकणार नाही आहोत. मोठ्याने बोंबला, अजून मोठ्याने बोंबला. रस्त्यात कळतं की नाही तुम्हाला काही? आता नुसतेच रस्त्यावर आलो. तुझे खेळ जर असेच चालू राहिले ना तर वाडगा घेऊन रस्त्यावर यायची वेळ येणार आहे आपल्याला. अगं बाई, 10 लाख रुपये आणायचे कसे? मला 50 वेळा विकलंस ना तरी 10 लाख येणार नाहीत आपल्याकडे. रेंट येईल त्याला. हळू गाडी आहे? नाही 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 ललिता, नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. दुसरा मार्ग आहे गाडी विकण्याशिवाय? ललिता, तुझं कसं चाललंय माहितीये का? ते म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात, तसं चाललंय तुझं. का बाई ग, आपल्याकडचं सगळं गेलंय. एवढी गाडी तेवढी शिल्लक आहे, ती तरी राहू दे ना बाई प्लीज. मुलांसमोर अब्रू जाण्यापेक्षा ना गाडी गेलेली केव्हाही चांगली. ती बच्ची आणि संपदा जिणे मुश्किल करतील, कळलं? आकडा चल संपदा, निघायचंय ना आपल्याला. कुठे? कुठे म्हणजे काय? ललिताकडे. बच्ची आत्या, आता फक्त 1 रात्रच उलटलीये लगेच. अगं बाई, अशा गोष्टी जितक्या लवकर होतील तितक्या बऱ्या. चल. नाही, मला जरा विचार करायला वेळ हवा. तर कसला विचार करायचा आहे ग तुला? आत्या हो, तुम्ही एवढे पैसे ओतताय यार, म्हणजे नक्की काहीतरी भानगड आहे. मला ती कळाली पाहिजे. आईला कळायचं काय माहिती. माहितीये तुला, तरी सांगते. तुझी ललिता काकू आहे ना, महालोभी बाई आहे.
माझी बहीण आहे तिच्याकडे, त्यामुळे अनेक वर्ष झाले मी तिला ओळखते. लग्न करून आले तेव्हा मी होते. अजून काही माहित होतं ना ललिता काकू कशा आहेत, तरी सुद्धा स्वानंदीचं लग्न त्यांच्या घरी लावून दिलं. हो, कारण नीलचं प्रेम होतं स्वानंदीवर. चांगला मुलगा आहे तो. माझ्या स्वानंदीलाही तो खूप आवडत होता, म्हणून साम दाम दंडभेद करून मी हे लग्न लावून दिलं. आता काय? हो, म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? तुला मी पैसे दिले तर तेवढंच काम करायचं, प्रश्न विचारायचे नाही. ठीक आहे, ठीक आहे. हेच सांगायचं ना नीलला, ललिता काकूनी स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी कटकारस्थानं केली आहेत. बरोबर. स्वानंदीच्या क्लासच्या बाहेर मला पाठवलं, त्याच वेळी मुद्दाम नीलला पाठवलं, एवढंच ना? बरोबर. ठीक आहे. आणखी काही गोष्टी आहे तर मी सांगते तुला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ललिताला मला बर्बाद नाही करायचं. म्हणजे मला फक्त तिला वटणीवर आणायचं. माझ्या स्वानंदीला तिने त्रास देता कामा नये, बस. अशा कशा तुम्ही वच्ची आत्या? ती बाई बर्बाद होते तर होऊ दे ना. भानावर या. बर्बाद होते तर होऊ दे ना. काय मला ललिताला तिच्या घरापासून तिच्या मुलांपासून तोडायचं नाहीये, तो बघतोय वरती. ठीक आहे, मला काय, तुम्ही पैसे दिलेत तसं मला बोलायचं. चल मग. नाही, आत्ता नाही. मला खरंच विचार करायला वेळ हवा. मी विचार करून सांगेन. तुझा विचार झाला की सांग मला. ठीक आहे, येते मी. निघा. आता विचार मला नाही, ललिता काकूंना करायचं. मी कसं वागायचं ते त्यांनी ठरवते. वहिनी, पाण्याच्या बाहेर. अहो, काल तुम्ही पाण्याची बॉटल द्यायला विसरला होता, तसं करू नका. आणि नेमकं वहिनींना पाणी पिता नाही आठवलं, त्यामुळे आठवणीने पाण्याची बॉटल न्या. या दोघी ना जास्तच करतात बरं का जरा. अगं वहिनी, नर्सरीमध्ये पिण्याच्या गार पाण्याची सोय आहे. आणि इथून नर्सरी किती लांब आहे अशी? हा, अरे उगाच. अरे स्वानंदी पण काही कमी नाही, निलिमाच्या वर आहे स्वानंदी सुद्धा. अरे ती तर खतरनाक आहे. तिचा असा भ्रम आहे की मी काहीही न खाता वाढलोय. मला दररोज दुपारी फोन करते आणि विचारते डबा खाल्ला का. बरं एवढंच नाही, पुढे विचारते सांगा बघू कोणती भाजी होती रोज. अरे नाही, म्हणजे काय झालं असेल ना, स्वानंदीला कळलंच नसेल की तिने कुठली भाजी खाल्ली, म्हणून काय करावं तर नवऱ्याला विचारावं की कुठली भाजी होती सांगा बरं. हो ना, आज पण मी विचारणार. निघूया. हो चल. एक मिनिट. आई बाबा आल्याशिवाय तुम्हाला निघता येणार नाहीये. कुठे गेलेत काही माहितीये का? काय चाललंय तुमचं? पुन्हा एकदा विचारतोय, गाडीचं काय सांगायचंय मुलांना? मुलांना कशाला काय सांगायला हवं? मुलं आहेत ती आपली, पालक नव्हेत. तो बाई मोठी लग्न झालेली कर्तबगार मुलं आहेत आपल्याला. थोबाडीत दोन मारून गप्प करता येतील अशी लहान मुलं नाहीये ती. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एवढंच आहे, आपण मुलांना खरं काय ते गाडीचं सांगून टाकू. पुढे कधी ना कधी त्यांना सगळं कळणारच आहे, तेव्हा तमाशा नकोय. कसला तमाशा? आणि काय खाऊन तमाशा करणार ती पोरं माझ्या समोर? गाडी आमची आहे, ती वापरू, विकून येतं कड्यावर ढकलून देऊ. त्यांचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. आई ग, हे सांगणं सोपं आहे, पण प्रेमळ आई बाबांचा अभिनय करताना तसं वागणं कठीण आहे. काही कठीण नाहीये. आता काहीच सांगायची गरज नाही. त्यांना काय सांगायचं ना ते शांतपणे ठरवू आणि मगच सांगू. डोक्यात काय चाललेलं असताना मला कधीही कळलेलं नाही. नाही समजत ना?
मी काय सांगते ना तसं वागा. ती सांगते तसं वागलात ना तर कर्ज काढून सुद्धा नवीन गाडी घेऊन देतील आपल्याला. मुलांना घाबरण्यापेक्षा त्यांच्याशी कसं वागायचं ना ते जरा शिका. वाजवा बेल. मी बघतो बघा. आलो आलो. अरे आई किती वेळ? अरे गॅरेज मध्ये जावं लागलं ना त्यामुळे. गॅरेज मध्ये काय झालं गाडीला? नाही गाडीला काही नाही झालं आणि चुकून म्हणाले गॅरेज मध्ये ते. हो अगं तुम्ही दोघं एवढे काय गोंधळात पडलात? हा अगं निलिमा वहिनीने सकाळी सकाळी इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतलं आणि टीव्ही चालू करून घेतला म्हणून तुमची वाट बघत होतो आम्ही. तर तुम्ही आत्ता आलात. बाबा खरंच काही झालंय का गाडीला? मला सांगा ना. एवढे वर्ष गॅरेज चालवलं मी. 2 मिनिटात आपल्या गाडीचा फॉल्ट शोधून काढतो. द्या किल्ली द्या इकडे. पश्चिमोशी आज तुमच्यामुळे आमची गाडी गेली. एक दिवस नाही ना तुम्हाला माती चारले तर नावाची ललिता नाही मी. आई एवढा काय विचार करताय? गाडीला काय झालंय का खरंच? नाही नाही अरे गॅरेज जवळ ते शंकराचं देऊळ आहे ना तिथे गेलो होतो आम्ही म्हणून चुकून गॅरेज म्हणाले असते. आई या ना. टीव्ही सुरू करा. एवढ्यासाठी तुम्ही सगळे थांबला होता? पुढे अरे चला माझ्या दिवसभराच्या टाइमपासची सोय झाली काय निरंजन? या बसा. मी शिरा केलाय. अरे वा शिरा. हो आंबे घालून तुम्हाला आवडतो ना तसा. हो, आवडतो. टीव्ही आणला ना स्पेशल. खूपच आवडतो. हल्ली घरात जे काही स्पेशल होतं ना ललिता ते फक्त तुझ्यामुळेच होतं. आम्ही फक्त लाभार्थी. पहिला कस तुला. हा नाही वच्ची मावशी तुम्ही विचार करूच शकत नाही. माझा जीव तळमळतो माझ्या मुलासाठी. स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं. पण तुम्हाला नाही कळणार वच्ची मावशी ते. न तुमचा संसार धड न पदरी पोर बाळ. तिखट बनव ना. कितना मिळमिळीत बनत आहे. तिखट हो. ठीक है ये लीजिए आपका टिकट वाला. बच्चे मावशीचे फसवा फसवीचे उद्योग करताना लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? ही असली कामं करून पाळता का या लोळ्या पांगळ्याला? तिखट नहीं है क्या तुम्हारे पास? तिखट डालो ना. अरे डाला ना वत्सी मौसी. क्या आप डाला ना? ऐसे मुंह तोंड से ना ऐसा डालना चाहिए. ऐसा भगभग होना चाहिए. डालो जैसे उसमें डालो. ठीक है ये लीजिए.
ते उचला, बसचं तिकीट काढा आणि घरी जा. आणि 50 लाख म्हणजे 5वर किती शून्य हे काढत बसा, कारण हातात फक्त शून्यच राहणार आहे तुमच्या. वच्ची मावशी, अहो संपदाला हाताशी धरून मी कशाला काय खेळ खेळू. मी तिला 4 समजूतीच्या गोष्टी सांगते. इंद्रनील ऐकतो ना तुमचं म्हणून इथे येऊन बोलण्याची हिंमत झाली तुमची. पण बघा, एक दिवस इंद्रनीलच तुम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो. तुम्ही पचपचित आहे दादा, पचपचित आहे. जरा डालो ना, और तिखट डालो ना. हाँ अरे कितना तीखा खाएंगे वत्सी मौसी आप? माझी नको काळजी करू तू. दे अजून. तिखा बनव, तिखा. ये लीजिए. किती हवेत तर पैसे? 5. घ्या. हे 5 लाख घ्यायचं आणि स्वानंदीचा पिच्छा सोडायचा. ललिताच्या घरी जायचं आणि तिच्या मुलासमोर म्हणजे नील समोर तिचं सगळं पितळ उघडं करायचं. काम झालं समजा. नहीं रे, तेरे हाथ में ना पहले जैसी चव ही नहीं रही. क्या बनाता है तू? डाल ना तिखा, डाल. ओ हरी मिर्ची भी डाल. चल तू डाल. देखिए वत्सी मौसी, दिमाग में लगी आग मिर्ची खाने से नहीं बुझेगी. दिमाग को नहीं लगी है मेरा आग, मन को लगी है, मन को. काय ना भैया, प्रेम, माणुसकी, जिव्हाळा हा काही राहिलं ना रे आजच्या जगात. माणुसकीच नाही राहिली. सगळा खेळ पैशाचा. माझ्यासारखी माणसं तर खिसगंटीतच नाहीये कुणाच्या. देखिए सबको सबक मिलता है जिंदगी में वत्सी मौजी. आप चिंता नहीं कीजिए, ना कीजिए. अरे रहने दीजिए, पैसे मत दीजिए. बाद में ते नंतरच देणार आहे मी तुला पैसे. बरं झालं तुम्हीच फोन केला. मी तुमचं काम करायला तयार. हो बाई ग संपदा, चारी बाजूने आग लागलेली असताना असा थंड शिडकावा देणारा संदेश मिळाला ग तुझ्या मोबाईल मधून. बरं वाटलं मला. हा बयो, तुला दिलेल्या पैशाला तरी जाग आणि माझं काम आजच्याच कर. हो, आधी पैसे माझ्या अकाउंट मध्ये तरी येऊ दे, मग मी ठरवेन ललिता काकूंची कशी वाट लागेल. हरामखोर मुलगी आहे. देशपांड्यांच्या तुळशीमध्ये भांग कशी जन्माला आली कोण जाणे. खुश हो? मी दिलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला देतेस ना तुम्हाला? येस, पैसे तर मिळाले, त्यामुळे नो बेमानी. हो, पण पैसे तू वच्ची मावशींकडनंही घेतलेले आहेस. हो, पण 5 लाख आणि 10 लाखात फरक आहे ना. हो, म्हणजे ते तिसऱ्याने 20 लाख दिले तर तू त्याच ऐकणार. पण तुमच्या दोघींच्या भांडणात तिसरं कोण येणार? आणि मला हे कळत नाहीये, तुमचं भांडण कशावरून, काय कारण? ते तुला जाणून घ्यायचे काहीच कारण नाही. पैसे मिळाले ना, विषय संपला. हो, पैसे मिळाले, पण कुठली पुडी बांधून द्यायची हे तर मला कळायलाच हवं. त्या 5 लाख देताय, तुम्ही 10 लाख देताय, म्हणजेच काहीतरी सॉलिड कारण आहे. वच्ची मावशीने माझ्या करोडोच्या स्वप्नांवरती बोळा फिरवलाय. मला इंद्रनीलसाठी श्रीमंत घरातली मुलगी हवी ती. वच्ची मावशीने एक चाळीतलं स्थळ आणलं होतं आमच्यासाठी. ते सहन झालं नाही, आमचं भांडण झालं. मी खूप अपमान केला त्यांचा. वच्ची मावशीने ते मनात धरलं आणि माझा सूड उगवण्यासाठी स्वानंदीचं स्थळ आणलं घरी. आणि तुम्ही ते मान्य केलं? हो. अहो, तुम्ही तर माझ्या घरी आला होता ना, तुम्हाला माहिती आहे आमचं घर कसं आहे. हो, कारण वच्ची मावशीने आम्हाला सांगितलेलं तुमच्या पोपडे आलेल्या घरात आणि फाटलेल्या सोफ्यामध्ये 2 नंबरचा पैसा दडवून ठेवला. हसू नकोस तू. गणपतीच्या दिवसात जेव्हा मी तुमच्या घरी आले होते, तुमच्या घरातल्या 3 बायका पोत्यातनं आलेले पैसे मोजत होत्या. वच्ची मावशीने आम्हाला सांगितलं तुझ्या वडिलांना मिळालेली लाच आहेत
आणि तुम्हाला ते खरं वाटलं? हो, त्यावेळेला ते सगळं खरं वाटलं. लग्नासाठी वच्ची मावशी आमच्याकडनं पैसा खर्च करून घेत होती आणि लग्न झाल्यानंतर दाम दुपटीने पैसा परत मिळेल असा विश्वासही तिने आम्हाला दाखवला. ती तिकडे क्षीरसागर ब्लॅकमेल करत होता. या सगळ्या नादात सगळंच बुडालं. काकू तुम्ही एवढे हुशार आहात आणि काका तुमच्याही पेक्षा स्मार्ट. तुम्हाला दोघांनाही कळलं नाहीये? कळलं ना आम्हाला. तोपर्यंत इंद्रनील स्वानंदीच्या प्रेमात पडला होता. तरी ते लग्न मोडण्याचा मी प्रयत्न करून पाहिला, पण इंद्रनीलने सांगितलं तो स्वानंदीशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. काही झालं तरी मुलगा आहे तो माझा. पण आता लग्न झालंय आणि तरी सुद्धा तुम्ही स्वानंदीला नीलच्या आयुष्यातून बाहेर काढायला तयार झाला. एकदा मुलाचं लग्न झालं की मुलगा बायकोच्या पदराला बांधला जातो. मग त्याची आई आई नाही राहत, तर ती सासू होते. हे आधी नव्हतं लक्षात आलं माझ्या. पण आता इंद्रनीलच्या आयुष्यातनं स्वानंदीला काढून टाकताना मला जराही दुःख नाही होणार. आता मला ती वच्ची मावशी नको आणि स्वानंदी तर त्याहून नको. या बाईला वाटतंय तिच्या स्टोरीवर मी विश्वास ठेवला. मूर्ख बाई. सगळी माहिती जी मला आत्ता दिली ना तुम्ही काकू, त्याचा मी कसा उपयोग करेन ते तुम्हाला कळणार पण नाही. तुला हवा तितका नीचपणा करून घे तू संपदा. मी 4 पावलं तुझ्या पुढेच असेल. एकदा माझं हे काम कर, स्वानंदीपासून मला सुटका मिळू दे. मग बघ, तुझ्या घशात हात घालून गाडीचे 10 लाख रुपये नाही ना काढून घेतले तर ललिता नाही मी.